नमस्कार, मी कल्याणी आमणगी. तुम्ही ऐकताय तरुण भारत पॉडकास्ट. आजचा आपला विषय आहे आनंदी जीवनाचं रहस्य. कोणतीही गोष्ट न चिडता न रागावता समोरच्याला सांगणे हे ज्याला जमलं त्याला आयुष्य जगायचं जमलं. कारण समोरच्यावर चिडणं खूप सोपं आहे, पण त्याला न दुखावता ती गोष्ट समजावून सांगणं खूप अवघड आहे. निसर्गाचा नियमच आहे की एका जागी दुसरी गोष्ट आली की पहिली निघून जाते. जसे की पाणी आले की धूळ किंवा घाण निघून जाते, हवा आली की उष्णता निघून जाते, प्रकाश आला की अंधार निघून जातो. तसे आपल्या मनात चांगले विचार आले की वाईट विचार आपोआप निघून जातात. जीवनात जर शांतता हवी असेल तर दुसऱ्यांशी वाद घालण्यापेक्षा स्वतःला बदलून घ्या. कारण पूर्ण जगातच कार्पेट घालण्यापेक्षा स्वतःच्या पायात चप्पल घालणं जास्त सोपं आहे. माणसाने आयुष्याच्या रस्त्यावर चालताना पडलंच पाहिजे. तेव्हाच तर कळतं कोण हसतंय, कोण दुर्लक्ष करतंय आणि कोण सावरायला येतंय. कधी कधी शांतच राहणे देखील खूप गरजेचं असतं. आयुष्याकडे सगळ्याच प्रश्नांची उत्तरे मागायची नसतात. कारण ओंजळीत पाणी तर पकडू शकतो, पण कायमस्वरूपी टिकवून ठेवू शकत नाही. जीवनात आवश्यकतेपेक्षा जास्त मिळतं त्याला म्हणतात नशीब. सर्व काही असूनही रडवतं त्याला म्हणतात दुर्दैव. आणि अगदी कमी सापडूनही आनंद देतं त्याला म्हणतात आयुष्य. आयुष्य सुंदर आहे, आनंद आपल्या अवतीभोवतीच असतो, अशी वाक्य आपण अनेकदा ऐकतो. पण खरा आनंद आपल्यामध्येच आहे. त्याला वाट करून देणं, दिशा देणं हे सर्वस्वी आपलं काम आहे.